जैन विद्यार्थी मित्रांनो, रुद्रा करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच हॉल तिकीटला सुरुवात झाली आणि सर्वात मोठा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्वात मोठा धक्का बसला. तो म्हणजे की बाबा आता माझा दिवस जवळ आलेले, मी काय करायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ही भीती आहे. तो आउट ऑफ पाडणारा असो की न पाडणारा आउट ऑफ असो ग्राउंड. विद्यार्थी मित्रांनो, 50 पैकी 50 मार्क पाडणारे प्रत्येकच विद्यार्थी नसतो. 100तून 10 ते 15 विद्यार्थी असू शकतात. मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आता राहिलेल्या दिवसामध्ये 3 ते 4 मार्क किंवा 5 मार्क आपल्याला वाढवायचे कसे, त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. होय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता तुम्ही राहिलेले म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे काल परवा म्हणजे उद्या परवा 13 अशा पद्धतीने जर ग्राउंड येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे सध्याच्या काळात. विद्यार्थी मित्रांनो, थाईस पावरचा वर्कआउट हे करू नका सध्याच्या काळामध्ये. जर तुमचे 5 दिवसांना 10 दिवसांना जर तुमचा ग्राउंड आले असेल तर विद्यार्थी मित्रांनो काय करायला पाहिजे सध्याच्या काळामध्ये. तुम्हाला जर 2 मार्क आणि 3 मार्क जर वाढवायचे असेल तर तुम्ही सध्याच्या काळामध्ये 100 मीटर आणि राहिलेलं ते म्हणजे फक्त गोळाफेक, या 2 इव्हेंटवर तुम्ही जास्त भर द्या. कारण की विद्यार्थी या 2 इव्हेंटचा तुम्ही जास्त जर भर दिला तर गॅरंटी देतो तुमचे 3 मार्क 100% वाढू शकतात यामध्ये. आता गोळाफेक हा इव्हेंट खूप सोपा आहे, पण सोपा कोण करतोय आणि कोण अवघड करतो हे आपल्यावर डिपेंड असतो, लक्षात ठेवा. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला गोळा फेकायचा आहे. गेल्या वर्षी तुमचा 12 मार्काला पडला, पण यावर्षी तुम्हाला आउट ऑफ फेकायचा जर असेल तर परिपूर्ण ताकदीचा वापर करा आणि एकच असं चॅलेंज करा की 100% विद्यार्थी मित्रांनो यावेळेस 47 आणि 50 पैकी 50 हे मार्क पडलेच पाहिजेत. मग त्यासाठी विद्यार्थी म्हणजे एकदा असा जोर लावा की त्या ग्राउंडमध्ये ज्या ग्राउंडमधून तुम्ही वापिस आलते त्या ग्राउंड ते गाजून या वर्षी आणि तुम्ही 100% गाजवणार एवढी मी गॅरंटी देतो. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं कालपासून हॉल तिकीट आलेले काही विद्यार्थ्यांचे आणि काही विद्यार्थी आले नाहीत. काही विद्यार्थी खूप घाबरलेले, बाबा माझा हॉल तिकीट काल नाही, मला कोणती तारीख भेटेल. आणि काही विद्यार्थ्यांचं काल हॉल तिकीट येऊन काही विद्यार्थ्यांना 1 मार्च 7 मार्च असे ग्राउंडची तारीख भेटलेली, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वच काही जिल्ह्याचे फक्त हॉल तिकीट आले नाही, पण प्रत्येक काही जिल्ह्याचे हे हॉल तिकीट आलेले आहेत. आणि विद्यार्थी लक्षात ठेवा, मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही फक्त थोडंसं फॉलो करा. गॅरंटी देतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 100% ग्राउंड गाजवणार. पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या राहिलेल्या दिवसामध्ये आळसपणा करू नका, स्वतःमध्ये निगेटिव्हपणा करू नका. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा तेवढं तुम्ही भक्कम बनाल, तेवढे तुमचे मार्क वाढतील. होय विद्यार्थी मित्रांनो, 4 लोक तुम्हाला सांगणार आहे, 4 मित्र तुम्हाला एकच सांगणार आहे, अरे काय बाबा राजांनो, तिथे धूळ आहे, तिथे ह्या गोष्टी, तिथे या प्रत्येक ग्राउंडला प्रत्येक काही या गोष्टी पळाल्याच्या नंतर प्रत्येक ग्राउंडला धूळच उडते. कारण की हे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थी सगळ्यात मोठी ताकद आहे. हे धूळ उडवणारे विद्यार्थी आहेत आणि यावर्षी 100% हे विद्यार्थी अंगावर गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, हॉल तिकीट तुमचं आलं नाही आहे, मग त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्ही काय करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी तुम्ही 1 ते 2 वेळेस ते हॉल तिकीटच्या लिंकवर जाऊन तुमचं हॉल तिकीट चेक करा पहिले. कारण की खूप विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी जे झालेली ही चुकी म्हणजे काय झालं, विद्यार्थ्यांनी गेलेला दिवस म्हणजे गेले त्यांची हॉल तिकीटची तारीख आणि नंतर त्यांनी चेक केले तर हॉल तिकीट गेलं आणि त्यांची ग्राउंडची तारीख पण गेली गेल्या वर्षी. पण विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला हाच माझा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट नाही त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी 2 वेळेस तरी तुमचं हॉल तिकीट चेक करा. आणि मेन मुद्दा, राहिलेले 10 ते 12 दिवस ज्या विद्यार्थ्यांना आलेले त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी करा. 100 मीटर असो किंवा गोळाफेक असो, या 2 इव्हेंटवर तुम्ही जास्त भर द्या. गॅरंटी देतो येणाऱ्या काळात तुम्ही 100% 50 पैकी 50 मार्क पाडू शकता. व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. जय महाराष्ट्र.